नमस्कार मित्रांनो. तर आता आपलं आलंय होत नाही म्हणजे अजून आठवडाभर होत नाही काम, पण तरी पण इकडं हिला लावलं एक काम. तिकडं झाली माती लय सारखं काय नाही काय करायला लावते ते, सारखी माती उचलायला लागते म्हणते. एक तर माझा हात दुखायला लागलाय, हात दुखायला लागलाय असं तसं म्हणते, पण काय करावं लागणार आहे ती. मग एक तर पहिलेच मी सांगत होती बाहेर माती टाकूया तर ऐकलं नाही म्हणते. बरं असू द्या, चल तर चला. तर हे तुम्हाला दाखवतो आता. खिडक्या झालंय हां. तर आता इथं अजून फिरशे माती उचलायला लावलेली आहे, थोडी राहिलेली. आता हे अर्धा पसारा आहे माहिती का, अशा बंगल्याला सुद्धा एवढं 5 दरवाजे नसते, एवढं दरवाजे नवऱ्याने केले असतंय ते पुढचं नियोजन असतंय त्याला. परत ही पाडू शकत नाही आपण दरवाजा कुठं काय. परत ते रिपेरिंग करत बसायचं काय सारखंच. हां, ते तुम्हाला माहीत नसते पुढचं नियोजन कशासाठी केलेलं असते. काहीतरी असते डोक्यात, मग हे पार्क सारखं जर हे करत बसायचं काय, तीच काम आहे का मला? कामाबेमाच परत बघू दे का नाही मला. आता 15 दिवस झालं घरी जायचं आहे पण परत तीच करत बसणार काय. तर आता हे पण दरवाजा इकडला किचनचा लावून झाला आहे काल, ते पण झालं आहे. आणि हे खिडक्या तर पहिल्याच झाले. ते इथला दरवाजा आहे बेडरूमकडच्या बाजूचा, आणि इथला आहे हे मधला दरवाजाला आहे. मला मधला दरवाजा पटला तेवढा. पटला ना? हां, बरं चालतंय. एवढाच पटलाय. तर इकडं चालू आहे परशीचं काम आज ओके मध्ये. आज आहे बघा आपल्याला फरशी टाकायचं ते काम चालू. टाकते मिस्त्री लोक चालू आहे, फरशी टाकायचं काम चालू आहे. तर चला इकडं पण टाकून घेतले आज दोन्ही खोलीची फरशी. आणि काय माहिती काय, आतमध्ये कंटिन्यू लेवल केले त्यामुळे मी आतमध्ये काय येऊ शकत नाही. त्यांना हे काय परत काम लागतंय अजून, म्हणून ते असं लेवल तरी आमचं घर अजून बाहेर दिसणार आहे माहिती का. हां, जेवढं बाहेर दिसेल तेवढं काय जाणार आहे, फरशी टाकल्यावर दिसणार आहे. आणि हिला आनंद होणार. माहिती का, ही तुम्ही घर नवीन बांधले. हां, तुम्हाला तर माहिती आहे आमचं नवीन नाही. पत्रा बघा गळकच आहे थोडंसं आहे, तर असं ते तेवढं फार चालतंय. काहीतरी करू आपण. शोभा आलेली आहे, मग छानसं झालेलं आहे. तरी आता बघूया आज फरशी होऊन जाईल. अशा प्रकारचे एका रूममध्ये फरशी बसून होत आलेली आहे. फरशी होत आलेली आहे, टाकून काम चाललेलं आहे. येणार आहे या बाजूला रूममध्ये पण क्रश हातरून घेऊन लेवल केलंय ओके मध्ये. पर्यंत आलेलं आहे आता. त्यांच्या हिशोबाने चालू आहे, आता बघूया. चला, झाली बघा आमची फरशी टाकून घरातली. अजून भारी दिसायला लागले बघा घर आता. ही बघा अशी फरशी टाकून झाली आहे. आणि ही काय सपोर्ट असते वाटतं त्याला दिलेलं दिसते बघा, वरून इटा ठेवल्या ते. तर आता ह्याला कडनं छोटी छोटी पट्टी येणार आहे अजून चौभोत घराला सगळीकडं. आणि ही बघा मधली चौकटीचं पण पूर्ण खालचं पण झालं बघा बसवून तिथला. तर छान दिसायला लागले आता, एवढ्याने छान दिसायला लागले. इकडले पण बघा किचनची पण झाली आता हे सगळी. ह्याला पण काय तर सपोर्ट दिलेला दिसतो यांनी. आणि इथं आहे आपलं बेसिंगचं पाईप पुरलेली बघा, त्याचं ते गोल तेवढंच कापून घेतले त्यांनी. तर आता ह्याच्यावर उद्या साईड पट्ट्या जोडून उद्या किचनचं काम चालू करते ती. तर फरशी बघा अशी व्हिडिओमध्ये काय एवढे म्हणजे तिथं दिसत नव्हती. इथं बघा फरशी कशी दिसते आता आमची. आणि छान असं आमच्या घराला अजून शोभा आलेली आहे बघा. गेले बाहेर कामाचे असले गेले दाखवायला. कामाचेच आहे की मी. कामाचे काम काय तुम्ही केलं काय? काय केले
हां मी सांगितलं छान अशी आमची घराची फरशी बसवून झाली आहे हां. आणि उद्या त्या साईड पट्ट्या बसवायच्या त्या आणि किचन चालू करायचंय. साईड पट्ट्या नाही बसवायच्या का? साईड पट्ट्या कशाला आता बाद झाली काम करून. होय ती चांगलं तर दिसतंय का बघा तसं. साईड पट्ट्या बसवायच्या त्या उद्या होय. आणि किचनचं काम चालू करायचं उद्या. आता अजून थोडंसं पोटात अजून हे होईल. तेच असं वाढत असं. नाही आता कशाला वाढवायचं नाही, हा येणंच लय झालंय आता. आणि हे तर आपल्याला कोबा करून घ्यायचा, इथं बाहेर असं पत्र उतरून घ्यायचं ते मग अजून भारी दिसणार आहे. अजून कलरचं काय ते मोरच्या बघूया. बाईक कशा हात पाय धुवून आल्यावर लगेच लागली पावडर केलं तसं थोडंसं केलं मग घर तर तसंच पद्धतीने बांधणार आहे ना. असं हां ही बघा फरशा कट केलेल्या आहेत आता ह्या अशा झालंय पूर्ण 2 खोलीच्या फरशा टाकून. रूम म्हणायचं आता. रूम हो खोल्या रूम खोल्या आणि रूम आपल्या पद्धतीने आपण म्हणा. खोल्या 2 बसवून झाले ते आता फरशी. आता उद्या ज्याला किचनला चालू होईल 2 दिवसात किचन फायनल होईल. मग इकडचं बाहेर हे थोडं आतनं बाहेर असं निघायला लागले आता. हळूहळू काय. तर चला आमचा एवढा छोटासा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि नवरा आमचं प्रेशिंग होऊन गावात चालले ते या ब्रश